त्रिरत्न ऑब्झर्व्हर फाउंडेशनच्या वतीनं महाराष्ट्राच्या विविध विभागातून शासकीय सेवेतून सेवानिवृत्त ज्येष्ठ नागरिकांची 10 दिवसाची भूतान दर्शन व तेथील भौगोलिक परिस्थितीच्या अभ्यासासाठी सहकुटुंब सहलीचे आयोजन करण्यात आले होते। या ठिकाणी थिम्पू येथील बुद्ध पॉईंट, पुनाखा, भूमतांग, पेलेले येथील शहीदांचे स्तूप, पुबजिका, पारो, पुनशोलिंग हे भूतानमधील बुद्ध संस्कृतीचे प्रसिद्ध बुद्ध स्थळे पाहण्यात आली। तेथील लोकांची सहनशीलता, नम्रतेची वागणूक, स्वच्छतेची करत असलेली मेहनत, शेतीच्या कामात केलेली मेहनत, निसर्गाची केलेली जपणूक, कोणतीही नसलेली स्पर्धा आहे त्या परिस्थितीत असलेले समाधान, या सर्व गोष्टींचा प्रत्यक्ष अभ्यास करता आला। या संयुक्त सहलीत सहकुटुंब श्रीकांत जाधव, उत्तम बागुल, सुनील कुमार भिशे, अरुण नलावडे, सुनील जाधव, विवेक घोडेकर, जयश्री भिंगावडे यांनी सहभाग घेतला। या सहलीच्या यशस्वीतेसाठी डॉक्टर हेमरंत मेश्राम यांनी अथक परिश्रम घेतले। जय भीम। मी श्रीमती जयश्री हेमंत भिंगावडे। आज त्रिरत्न टूर्समधून मी भूतानला जाऊन आले आणि भूतान खरंच खूप सुंदर देश आहे। एवढी क्लीन आहे, एवढी स्वच्छ आहे की मला आत्ता आल्यानंतर जरा असं खूप वाईट वाटलं आपलं बघून। आणि तिकडची लोक तर खरंच खूप शांत स्वभावाचे पण आहेत आणि मदत करणारे आहेत। आणि स्वच्छतेच्या बाबतीत तर पाहिलं आम्ही, एका कुत्र्यांनी जराशी घाण केलेली तर त्या हॉटेलमधल्या सेविका होत्या, त्यांनी बायका होत्या, त्यांनी जाऊन ते क्लीन केलं, पिशवीमध्ये भरलं आणि घेऊन आल्या। त्यांच्यासोबत एक 6 वर्षाची मुलगी होती, तिने सुद्धा ते लगेच हे केलं, गेली धावत आणि ते कचऱ्यात भरून आली ती। आणि खूप स्वच्छ शहर आहे, खूप सुंदर शहर आहे आणि एवढी हिरवळ आहे डोंगरात, म्हणजे आपले देवधराची झाडं वगैरे बघून खूप सुंदर वाटलं। आणि घाटाघाटातून तो प्रवास अजिबात, म्हणजे तिकडे ते हिरवळ असल्यामुळे ऑक्सिजन वगैरे भरपूर असल्यामुळे त्यामुळे आम्हाला अजिबात घाटातून जाताना त्रास झाला नाही आणि खूप 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 सुंदर वाटलं। आणि काय भूतान जरी त्यांची थोडी लोकसंख्या असल्यामुळे ठेवलं वगैरे असं नाही आहे, पण ते स्वतःहून करतात, मनाने करतात, असं नाही त्यांना सांगावं लागत। कारण आम्ही बघितलं, आमचा तो एक गाईड होता ताशी म्हणून, तो पण खूप आम्हाला हेल्प करायचा आणि सांगायचा, इतकं सुंदर त्याने आम्हाला सगळं दाखवले, ठिकाणं, स्थळं, आपलं मॉनिस्ट्री समजावून तिकडे बुद्धांबद्दलची माहिती खूप सुंदररित्या त्याने दिली। धन्यवाद। नमो बुद्धाय। जय भीम सर्वांना। मी शीतल भिसे बुलढाण्यावरून। मी सध्या म्हणजे भूटानचा टूर केला आहे। त्रिरत्न टीम जी आहे, त्रिरत्न टूर ऑब्झर्वर यांच्या थ्रू केलेला आहे, डॉक्टर हेमरत्न मेश्राम यांच्यासोबत। आणि त्यांच्यासोबतचा माझा हा टूर 4थी वेळ आहे की त्या टूरचा म्हणजे खूप छान अनुभव आलेला आहे। आता सध्या मी भूटानचा टूर केला ना, तर भूटानचा टूर म्हणजे एवढा सुंदर आहे, तिथली स्वच्छता, तिथले नियम, लोकांची ती मानसिकता वगैरे, वागण्याची वागणूक वगैरे, एवढा सुंदर अनुभव आहे। आणि भूटानला तर मी एक छोटासा एक स्वर्गच समजते, म्हणजे स्वर्गातूनच आल्यासारखं वाटते। खूपच छान अनुभव आलेला आहे। तिथलं ती शांतता, तिथली ती स्वच्छता पाहून आपल्याला असं वाटते की आपल्याही देशात तसं पाहिजे म्हणून, तर आपल्या इकडे पण तसे नियम लागू झाले पाहिजे, एवढा छान अनुभव आला। आणि या टूरच्या माध्यमातून जायचा आमचा उद्देश आहे की या टूरमधून आम्हाला खूप म्हणजे असं धम्माचं खूप ज्ञान मिळतं, म्हणजे आपण जगायचं कसं, म्हणजे आपण बोलतो वगैरे ते खूप वेगळी गोष्ट आहे, पण हे सर आहेत आमचे मेश्राम सर जे आहेत ते आम्हाला म्हणजे जगायचं कसं, त्यांचं म्हणजे आम्ही म्हणजे आम्हाला जे प्रवास जो असतो तो आमचा तो एन्जॉयमेंट तर असते, पण तो धम्माच्या नुसारच असतो। आणि कसं जगायचं वगैरे, कसं वागायचं, आम्ही या टूरमधले एक फॅमिलीच होऊन जातो। म्हणजे एवढं छान आम्हाला सांगतात ते ज्ञान ना, की आम्हाला आमचं हे पूर्ण फॅमिलीच वाटते। आम्ही म्हणजे खूप म्हणजे आपल्याला असं वाटते की खरंच आपण काय चुकलो, आपण कसं वागायला पाहिजे, हे आपल्याला त्याच्या बोलण्यातून म्हणजे आपण खरंच म्हणजे चूक तर सर्वांकडून होते, पण सरांचं जेव्हा बोलणं ऐकतो ना तेव्हा खूपच म्हणजे चांगलं वाटतं, आपल्या सुधारणा होते। म्हणजे होतेच सुधारणा, न बोलणारा माणूसही याच्यात बोलतो। एवढा छान हा टूर आहे।
तर आम्ही म्हणून या टूरमार्फतच आम्ही कुठेही जात असतो आणि या टूरसोबतच आम्ही जो त्रिरत्न जे टूर आहे त्यामध्येच आम्ही म्हणजे जाणार सरांसोबतच. तर तुम्हालाही असं वाटत असेल की आपल्याला ज्ञानासोबत मनोरंजनासोबत जर आपल्याला जीवन जगण्याची जी कला म्हणजे आली पाहिजे किंवा आनंदी जीवन कसं जगलं पाहिजे ते यायचं असेल तर नक्की या टूरसोबत या. त्रिरत्न टूर डॉक्टर हेमरत्न सरांचा आहे आणि खूप छान टूर झाला आमचा. खूप आम्ही सर्वजण आनंदी फॅमिलीसारखे राहिलो. तुम्ही पण एन्जॉय करा. तुम्हाला यायचं असेल तर या टूरसोबत तुम्हाला नंबर पण मिळेल. थँक्यू. नमो बुद्धाय. जय भीम. नमो बुद्धाय. जय भीम. त्रिरत्न टूर्स अँड कंपनी यांच्यामार्फत आम्ही भूतान या ट्रिपला गेल्यानंतर खूपच छान वाटलं. तिथलं वातावरण, त्यांनी सांभाळलेलं सर्व सौंदर्य, त्यामुळं खूप छान वाटलं. आणि त्रिरत्नचे टीम लीडर त्यांनी पण सहकार्य चांगलं केलं. बस. जय भीम. टूर्स बरोबर सुनील जाधवांच्या सांगण्याप्रमाणे मी जॉईन केली आणि तिथं खूप चांगला अनुभव आला. भूतानचं निसर्ग सौंदर्य आणि स्वच्छता पाहून खूप चांगलं वाटलं आणि तिथं म्हणजे प्रत्येकाने एकदा तरी जाऊन यावं असं वाटतं भारतीय लोकांनी. आणि तिथले लोकांचे राहणीमान आणि आदर आतिथ्य पाहूनसुद्धा खूप बरे वाटले. बहुजन हिताय बहुजन सुखाय हा 2025 100 वर्षापूर्वी तथागतांनी हा संदेश फक्त भिक्खूंना दिलेला. पण आता परिस्थिती जरा वेगळी आहे. प्रत्येक घरातल्या माणसाने, प्रत्येक उपासकाने हा आपल्याला दिलेला संदेश समजून तथागतांची वाणी, तथागतांचा धम्म हा पूर्ण जगामध्ये पसरवण्यासाठी कार्यरत असणं फार गरजेचं आहे. त्यासाठी हा तथागतांचा संदेश आणि बाबासाहेबांचा संदेश जनजनांपर्यंत पोहोचण्यासाठी त्रिरत्न ऑब्झर्वर्स फाउंडेशन्स ही धम्म टूर आयोजित करत असते आणि सोबतच इतर जे बुद्धिस्ट देश आहेत त्यांची सहलसुद्धा आयोजित करत असते. आणि त्या सहलीच्या माध्यमातून धम्म प्रत्येकाच्या दारी आणि धम्म प्रत्येकाच्या डोक्यात शिरवण्याचा प्रयत्न करत असते. त्याच निमित्ताने आम्ही भूटान टूर ही आयोजित केली होती. त्यामध्ये 12 लोकांनी सहभाग घेतलेला आणि त्यांना पडेल तेवढी मदत आणि पडेल तेवढा सहकार्य करून धम्म त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा आम्ही प्रयत्न केलेला. आणि हाच प्रयत्न आमचा सगळ्यांमध्ये धम्म पोहोचवण्याचा आहे आणि हाच उद्देश त्रिरत्न ऑब्झर्वर्स टीम फाउंडेशनचा. धन्यवाद. जय